भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू रक्षणासाठी तातडीनं पावलं उचलावी. श्रीराम सेना हिंदू राष्ट्र सेनेची मागणी. चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आलं निवेदन. भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू रक्षणासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी चंदगड तालुका श्रीराम सेना हिंदू राष्ट्र सेनेमार्फत करण्यात आली. तहसीलदार राजेश चव्हाण यांना सेनेनं तसं निवेदन दिलंय. बांगलादेशात आरक्षण विरोधी आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतलं आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी पलायन केलं. आता तर बांगलादेशात हिंसाचाराचे अच्युत टोक गाठले. सरकार विरोधी आंदोलनाचे रूपांतर हिंदूंच्या विरोधी आंदोलनात झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळं बांगलादेश सरकारवर विसंबून न राहता भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी पावलं उचलावीत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बांगलादेशातील हिंसाचाराने आता अराजकता माजली आहे. बांगलादेशात 27 ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आलं. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणं, हिंदूंच्या घरांवर आक्रमणं करून हिंदूंची दुकानं लुटणं, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणं, आग लावणं, हिंदू महिलांवर अत्याचार करणं, हिंदूंना विस्थापित करणं आदी अत्याचार होत आहेत. हिंदू नगरसेवकांची एका हिंदू पत्रकाराची हत्या झाली. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्य दलाने जरी हिंदूंचं रक्षण करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीनं पावलं उचलावीत असं नमूद करून या मागणीच्या अनुषंगाने सर्व बाबीही निदर्शनास आणून दिल्यात. यावेळी तालुका प्रमुख महांतेश देसाई, उपाध्यक्ष तुकाराम मरगाळे, दयानंद पाटील, विश्वनाथ पाटील महाराज, उमेश भोसले, संजय दळवी, श्रीपाद जोशी, योगेश दळवी, गुरु सुभेदार ज्योतिबा चव्हाण, धीरज पाटील आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.